Hello everyone, welcome to Byju's Exam Prep, the most comprehensive preparation app for all exams. आणि आपली जी सिरीज आहे या सिरीज मध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा अनालिसिस करतोय. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे किंवा जो आपण बघतो की राज्यसेवेची परीक्षा असू द्या, कंबाईनची परीक्षा असू द्या, त्या व्यतिरिक्त सगळ्या परीक्षा, सरळ सेवा भरती या परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जातात. तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, काय पॅटर्ननी प्रश्न येतात, या प्रकारच्या प्रश्नांचं सोल्युशन आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. सिरीज आपण पूर्ण आठवडाभर आपली कंटिन्यू करतोय की या सिरीजमध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते कव्हर झाले पाहिजेत आणि फक्त एकच परीक्षा टार्गेट न करता राज्यसेवा, कंबाईन, त्या व्यतिरिक्त फॉरेस्ट सर्व्हिसेस, ग्रुप सी एक्झाम, बाकीच्या पण ज्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम, या सर्व एक्झाम्सला आपण फोकस करून ज्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस करतोय. काल सुद्धा आपण बरेच प्रश्न जे आहेत ते बघितले होते. त्यामध्ये संयुक्त गट ब परीक्षा 2019 चे काही प्रश्न आपण बघितले होते. त्यानंतर आपण फॉरेस्ट सर्व्हिसेस वरती आलो होतो, तर ते पण आपण बघूयात. दिवाळीच्या निमित्त एक स्पेशल ऑफर सुद्धा चालू आहे. लाईट 35 कोड अप्लिकेबल फॉर 1 डे आहे ओनली. तर त्याला तुम्ही बघू शकता. हा जो क्लास आहे या क्लासमध्ये मी थोडंसं एक आदल्या दिवशी करून देतोय कारण की आजचा दिवाळीचा दिवस आहे. तर सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. पण दिवाळीचा दिवस असताना सुद्धा आपला क्लास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आधीपासून प्लॅनिंग केलेलं होतं आणि तुमच्यासाठी हे सगळं आपण कव्हर करतोय. तर हा प्रश्न आपण कालच्या क्लासमध्ये बघितला होता. एक फास्ट मध्ये याच्यावरती जे आहे आपण ओव्हरलुक करूया आणि दुसऱ्या प्रश्नावरती आपण जाऊया. पिशवीतले संत्र्याचे मोसंबीच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 1:2 आहे. म्हणजे संत्री आणि मोसंबी यांच्यामधलं गुणोत्तर जे आहे 1:2 आहे. बरं. जेव्हा त्यात 9 सफरचंद घातली तेव्हा मोसंबी, संत्री आणि सफरचंद यांचं गुणोत्तर. इथे या प्रॉब्लेम मध्ये जे आहे मोसंबी, संत्री आणि सफरचंद यांचं गुणोत्तर कसं झालं? 2:4:3. म्हणजे इथे कॉमन जर फॅक्टर आपण बघितला 2x, 4x आणि 3x असं होणार. बरं. आता इथे काय झालं, एवढं सगळं हे रेशो बनताना एक बाब याच्यामध्ये लक्षात घ्या. 9 सफरचंद घातली. 9 सफरचंद घातली म्हणजे इथे काय झालं? 9 व्हॅल्यू. म्हणजे इथे काय केलंय? मल्टिप्लाइड बाय 3 केलंय. 4x ला पण 3 ने मल्टिप्लाय करा. 4 त्रिक 12. इथे पण मल्टिप्लाय 2 3 ने तुम्ही करू शकता. 3 दुणे 6. आता आपल्याला काय विचारलंय? या पिशवीत असलेल्या संत्र्यांची संख्या निवडा. तर किती संत्री आहेत? 12 संत्री या पिशवीमध्ये आहेत. ठीक आहे. सिंपल चार्ट आउट आपण केलं आणि हा प्रश्न सोडवू शकलेला आहे. हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क मध्ये दिला होता. सो लेट्स ट्राय टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. हा एक महत्वाचा प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो. काय नेमकं सोल्युशन असेल या प्रश्नाचं? तर आता प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे, सर्कल दिलेले आहेत. 3 सर्कल आपल्या समोर आहेत. या 3 सर्कलचं आपल्याला काय काढलेलं आहे? ए बी, बी सी आणि सी डी छायांकित नसलेल्या क्षेत्राचं छायांकित क्षेत्राशी असलेलं गुणोत्तर काढा. बरं, आता बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी. बरं, हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. आता जो छायांकित भाग आहे या छायांकित भागाचं काय करायचंय? आपल्याला अछायांकित भागासोबत जे रिलेशन काढायचं आहे. छायांकित नसलेल्या क्षेत्राचं छायांकित असलेल्या क्षेत्राशी रिलेशन काढा किंवा त्याचा रेशो काढा. पहिले तर आपण काय करूयात? सी डी इज इक्वल टू एबीसी इज इक्वल टू ए बी. याच्यामध्ये आपण समजा याला 2 समजून घेऊया. तिथे समजा ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी. बरं, आता याच्यामध्ये जर आपण याला कन्सिडर केलं, समजा हे 2 आहे, त्या 2 युनिट आपण याला घेतलं कारण की हे काय झालेलं आहे याच्यामध्ये, हे जे क्षेत्रफळ काढायचं आहे त्यासाठी. आता अर्धवर्तुळाकाराचं क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल, हाफ सर्कल किंवा अर्धवर्तुळ याचं क्षेत्रफळ किती येणार? हाफ
पाय आर स्क्वेअर. गॉट इट. हाफ पाय आर स्क्वेअर येणार. नाहीतर काय होणार, इथे पाय आर स्क्वेअर असतो तर इथे अर्धवर्तुळ असल्यामुळे त्याचा काय येणार, हाफ पाय. मग आता आपण एकेकाचं जे आहे ते काढूयात. बरं, आता इथे आर जो आहे हा आर आपल्याला माहिती नाही, आपण त्याला R1 R2 R3 असं जे आहे ते घेऊ शकतो. बरं, कसं घेणार, ते R1 स्क्वेअर आपण घेऊया तिथे. हा जो आहे आपल्याला काय येणार पार्ट, कशाचं काढायचं, आपण पहिलं कशाचं कन्सिडर करतोय, CD वाला जो पार्ट आहे, CD चा जो पार्ट आहे याचा आपण जर एरिया काढतो म्हटलं, एरिया ऑफ CD, तर इथे काय येणार आहे, हाफ पाय R1 स्क्वेअर. आता इथे R1 जो आहे CD जर आपण बघितला तर हा आपल्या समोर किती दिलेला आहे, x दिलेला आहे. तो किती दिलेला आहे, पूर्ण x, म्हणजे समजा आपण x पकडला तिथे, तर x/2 आपल्या समोर येईल. x/2 म्हणजे किती, आपण 1 कन्सिडर होईल याला, म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल, हाफ हाफ ऑफ पाय किंवा π/2. म्हणजे इथे आपण काय होणार, काय कन्सिडर करतोय, r किती येणार आहे, 2/1 ना. 2/1 म्हणजे किती झाला, 1. सॉरी, 2/2 जे आहे आपल्याला कन्सिडर करावं लागेल. हा 2 आहे तर डायमीटरच्या अर्ध, 2/2 म्हणजे किती येणार, 1. हाफ ऑफ पाय, हाफ ऑफ पाय जे आहे ते इथे व्हॅल्यू आपल्याला मिळते. कशाची, हाफ ऑफ पाय. पाय आर स्क्वेअर, म्हणजे आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली, 1च झाली त्याची. आर स्क्वेअर किती झाला, R1 स्क्वेअर इज इक्वल टू किती झाला, 1 झाला हा. म्हणजे हाफ ऑफ पाय इज इक्वल टू π/2. चला, CDचा आपल्याला मिळाला. आता आपण कशाचं काढूयात, आपल्याला बाकीच्यांचं काढायचं आहे. कुठला काढायचं आहे, BDचं काढायचं आहे. B ते D याचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ BD सेम पाय, हाफ ऑफ पाय R2 स्क्वेअर. आता R2 कसा कन्सिडर करणार, इथे आपण R2 काय येणार, 4 येणार ना. याचे 2 पार्ट आणि याचे 2 पार्ट, हे 2 आहे. मग आता इथे काय केलं आपण, हाफ ऑफ पाय मल्टिप्लाइड बाय 4 स्क्वेअर. 2 तसंच ठेवूयात. इक्वल टू काय झालं, π/2 मल्टिप्लाइड बाय 16, म्हणजे 8 पाय. 8 पाय जे आहे कशाचं आलं, याचं 8 पाय जे आहे ह्या ब्लॅक पोर्शन प्लस हा पोर्शन. म्हणजे इथे CD पण आला आणि BC पण आला. π/2 मल्टिप्लाइड बाय 16. बरं, आता एरिया ऑफ आपल्याला कशाचा काढायचा आहे, एरिया ऑफ CD. एरिया ऑफ AD आपल्याला काढावा लागेल. आता हा जो पूर्ण आहे एरिया ऑफ AD, एरिया ऑफ AD काय येणार इथे व्हॅल्यू, हाफ पाय R3 स्क्वेअर. आता इथे R3 ची व्हॅल्यू काय येणार आहे, R3 ची व्हॅल्यू काय येईल, 2 2 2 3 6, 6/2 3. ठीक आहे, 3 याची व्हॅल्यू, हाफ पाय 3 स्क्वेअर. हाफ पाय 3 स्क्वेअर म्हणजे किती झाला, 9. गॉट इट. म्हणजे हे झालं 9 पाय. 9 π/2 इथे व्हॅल्यू काय आली, AD ची व्हॅल्यू 9 π/2. हे पूर्ण याच्यामध्ये झालं. 9 π/2 म्हणजे काय झालं, पूर्ण झालं. आता छायांकित क्षेत्राचं जे आहे हे पूर्ण आपल्याला अछायांकित क्षेत्रासोबत रिलेशन काढायचं. तर रिलेशन काढताना जे काय, छायांकित असलेलं क्षेत्र आणि अछायांकित असलेलं क्षेत्र यांचं जर आपण रिलेशन काढतो म्हटलं, इथे इथे एक बाब लक्षात घ्या, हे R/2 येणार. R/2 आपल्याला घ्यावं लागेल इथे. R/2 म्हणजे इथे काय येणार आहे,
हा जो आहे पूर्ण इथे 4 झाला, पण इथे π/2 येणार ना आपल्याला, हाफ आर स्क्वेअर. हा डी घेतला होता आपण, इथे डी नाही घ्यायचा, इथे आपल्याला काय घ्यावं लागेल, इथे आर घ्यावं लागेल. म्हणून इथे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, 2 चा स्क्वेअर. म्हणजे इथे आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, 2π. 2π जी आहे ती आपल्याला कशाची मिळाली, बीडीची. याची जी व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2π मिळाली. ही व्हॅल्यू किती झाली, पहिली जी आपण काढली होती ही π/2, ही झाली π/2. आणि ही कंप्लीट जर आपण बघितली, ही कंप्लीट याची सर्कलची किती आली, 9π/2. बरं, आता हे सगळं 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 आपलं झालेलं आहे, इथे 9π/2 वगैरे आपण इथे काढलं. हे काढल्यानंतर आपल्या समोर आता काय येणार उत्तर, याचा रेशो काढायचा आहे, छायांकित भाग आणि अछायांकित भाग. म्हणजे इथे 9π/2 जो आहे आपल्या समोर, 9π/2 यातून वजा आपल्याला काय करावं लागेल, 2π. वाटे 2π वजा करावं लागेल आणि प्लस π/2. 2π वजा केला म्हणजे हा पूर्ण भागाचा आलाय, तर 2π हा पूर्ण भागाचा आला, प्लस π/2 याच्यामध्ये अछायांकित भागामध्ये करावं लागेल. आणि याचा रेशो काय येईल अछायांकित भागाचा, 2π मायनस π/2, मायनस π/2. मग आता हे जसं जसं आपण सॉल्व्ह करत जातो, हा रेशो जसा आपल्याला काढताय, 9π/2 मायनस 2π π/2, हा रेशो जसा असा आपण काढत जातो, काय येईल आपल्या समोर, 10π/2 मायनस 2π. याचा रेशो काय येईल, 2π/2 चं जे आपल्या समोर 3π/2. 3π/2 म्हणजे इथे रेशो काय आला, 10π/2 मायनस हा झाला. हा रेशो आपल्या समोर काय येतोय, 10/2 म्हणजे काय झालं, 5 मायनस हा झाला 5π मायनस 2π इज इक्वल टू 3π. 3π एस टू 3π/2. 3π/2 म्हणजे इथे काय झालं, 1:2. 1:2 नाही, 2:1. 1:1/2. रेशो काय आला आपल्या समोर, 2:1 जे आहे. म्हणजे हे जे आहे हे इथे आपल्या समोर रेशो याच्यामध्ये मिळणार आहे. एक 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 आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. मी परत एक वेळा तुम्हाला सगळं सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. पहिले आपण काय काढला, हा एरिया काढला, जो रेडनी आता मार्क केलेला, रेड इन्क्लाइननी, राईट साइड इन्क्लाइननी यांनी मार्क केलाय. पहिले हा सीडी काढला आपण, याला 2 2 2 असं कन्सिडर केलं पहिले. मग याचा एरिया काढला. याचा एरिया काढल्यानंतर आपण काय केलं, हा जो आहे हा पूर्ण एरिया काढला, त्याला आपण काय म्हटलं, बीडी. पहिले आपण कशाचा एरिया काढला, सीडीचा एरिया काढला, मग बीडीचा एरिया काढला, आणि त्याच्यानंतर हे हाफ सर्कल जे आहे त्याच्यामधून एडीचा एरिया काढला. हाफ सर्कलचं सूत्र काय आहे, हाफ ऑफ पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये जर आपण पहिले सीडी बघितलं, तर रेडियस किती आला, 2/2 इज इक्वल टू 1. बीसी मध्ये रेडियस किती येणार, हा जो आहे 2 जो आहे तो रेडियस येणार, म्हणजे 2. आणि एडी मध्ये रेडियस किती आला, 2 + 2 + 2 म्हणजे 6/2 म्हणजे 3. तर या रेडियस घेतला तुमच्यासमोर, आता रेडियस आहे, व्हॅल्यूज आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला एरिया काढायचा आहे. तुम्ही सगळ्यांचा जेव्हा एरिया काढता, बीसी नाही येणार, हे बीडीचं येणार, बीडीचा येणार पहिले. मग याच्यामध्ये याचं रिलेशन काढायचं, जो छायांकित पार्ट आहे त्याच्यामध्ये काय करणार तुम्हाला, एडी मायनस बीडी, एडी मायनस बीडी प्लस सीडी तुम्हाला करावं लागेल, हे रिलेशन. आणि त्याच्यानंतर काय येतं तुमचं रिलेशन, छायांकित पार्ट जो आहे त्याच्यामध्ये कसं येणार, बीडी मायनस सीडी. याच्यानुसार तुम्हाला जे सूत्र घेऊन रेशो जो आहे तो काढता येईल, हा रेशो तुम्हाला 2:1 असा येईल. ऑप्शन नंबर 4 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आपल्या समोर येत आहे. आय थिंक यू गॉट इट. तर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, समजण्यासाठी थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण सॉल्व्ह होऊ शकतं. We are on next question. 1/10x plus 1/5y is equal to 1/6x plus 1/10y plus 5. जर y is equal to 250 असेल तर x ची किंमत काढा. इथे जे आहे प्रश्न, अंकगणिताचा प्रश्न दिलेला आहे, काही माहिती दिली आणि त्या काही माहितीनुसार आपल्याला काय करायचंय, x ची व्हॅल्यू जी आहे ती काढायची आहे. पहिले तर आपल्याला याच्यामध्ये y ची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे, y is equal to 250 कन्फर्म आहे.
आता 110x वगैरे जो पार्ट आहे हा आपण मॅथमॅटिकली सोडवण्याचा प्रयत्न करूयात. 1/10x प्लस 1/5y. ओके, हे आपल्याला माहिती आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलंय, इज इक्वल टू 1/6x प्लस 1/5y 1/10y 1/10y प्लस 5 हे आपल्यासमोर एक इक्वेशन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू माहिती आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू टाकूयात आपण. x/10 प्लस 1/5 into 250 is equal to x/6 प्लस y/10. y/10 म्हणजे 250/10 250/10 प्लस 5. आता ट्राय टू सॉल्व दिस. 5 50 येणार. चला, आता इथे जेव्हा आपण सॉल्व करत जातो तर एक 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 जे आहे ते आपण सॉल्व करू शकतो. इथे 50 आलं. 1/6x इथे जे आहे एक शून्य आपलं इथे डायरेक्ट कॅन्सल झालं. याच्यामध्ये अरे पेन कुठे गेला, हे शून्य इथे कॅन्सल झालं. 5 ने इथे 50 आपल्या समोर आलं. बरं, आता हे सॉल्व करताना आपल्याला काय इथे मिळतंय, 1/10x 1/10x प्लस 50 इज इक्वल टू 1/6x प्लस इथे 25 आपल्या समोर येतात. 25 प्लस 5 म्हणजे आता इथे परत आपल्याला सॉल्व करता येईल याच्यामध्ये, या प्रॉब्लेम मध्ये. 1/6x म्हणजे काय झालं, इथे आपण याचा जर फॉर्म्युला घेतला 1/6x मायनस 1/10x इज इक्वल टू 50 मायनस 30 50 मायनस 30. याच्यावरून आपल्याला काय मिळते इथे, 1/6x मायनस 10/6 म्हणजे 10x मायनस 6x डिवायडेड बाय किती येतात, 60 इज इक्वल टू 20. ओके, आता इथे जे आहे 10x मायनस 6x याच्यात परत सॉल्व करा. 10x मायनस 6x म्हणजे किती झालं, 4x इज इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे किती झाले रे, 60 मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे काय झालं, किंवा डायरेक्ट 4x बाय 60 इज इक्वल टू 20 म्हणजे 4 इथे करणार 15. सो x इज इक्वल टू 20 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल टू 300. ही x ची किंमत किती आली आपल्या समोर, 300. ऑप्शन नंबर 2 जे आहे तिथे करेक्ट आन्सर आपल्या समोर आलं. हे मॅथमॅटिकल सोल्युशन तुम्हाला जे आहे ते फाइंड आउट करावं लागेल. मॅथमॅटिकली आपण इथे जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करतोय. तुम्हाला थोडक्यात माहिती जी आहे ती आपल्या बायजूस एक्झाम प्रेप ऍपचं जे हे आहे, बायजूस एक्झाम प्रेप ऍपचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम बद्दल सांगतो आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपण या प्रॉब्लेम वरती जे आहे ते जाऊयात. तर बायजूस एक्झाम प्रेप जो आहे, या आपल्या सगळ्या फॅकल्टीज आहेत ज्या तुम्हाला सर्व दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतायत. सचिन बसके सर आहेत, विशाल सुतार सर आहे, मी स्वतः गणित बुद्धिमत्ता शिकवतोय, अनिकेत सर, रितेश किराड सर, निखिल वांदे सर. आणि इथे आपला बायजूस एक्झाम प्रेपचा जो ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम आहे ना, या प्रोग्राम मध्ये तुमच्यासाठी खूप चांगले ऑफर्स आहेत. ऑफर्स म्हटल्यापेक्षा ऑफरिंग जे आहे ते कशा प्रकारे, लाईव्ह अँड रेकॉर्डेड क्लासेस आहेत एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून. एमसीक्यू तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील, जे की लाईव्ह क्लासेस आहेत. लाईव्ह क्लासेस तुम्हाला रेकॉर्डिंग पण अवेलेबल आहे. पीडीएफ नोट्स, फिक्स स्टडी प्लॅन आहे. या प्लॅन प्रमाणे तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमचा अभ्यास जो आहे तो एनहान्स पद्धतीने होईल. 100% डाऊट रिझॉल्युशन केलं जातं. लेटेस्ट पॅटर्न टेस्ट सिरीज आहे आणि या टेस्ट सिरीजचं रिपोर्ट कार्ड तुमच्याकडे अवेलेबल आहे. रिपोर्ट कार्ड अवेलेबल आहे म्हणजे काय होतं तुमच्याकडे, याच्यामध्ये जो तुम्ही टेस्ट केलेली आहे त्याचा तुमचा रिझल्ट कसा आहे हा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कळतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑफर्स सुद्धा तुमच्यासाठी असतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस, सर्व पुस्तकांसाठी ई बुक्स, अभ्यासक्रम कव्हरेज, 50 प्लस मॉक टेस्ट, पीडीएफ नोट्स, प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला मिळतात. आणि तुम्हाला जर काय अडचण असेल तर 9650
5290 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका, कारण टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला स्टडी मटेरियल, शॉर्ट नोट्स सगळं काही अवेलेबल आहे. त्यामुळे याला तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते जॉईन करा. आपण आता आपल्या प्रश्नांवरती येऊयात. प्रश्न आपण जे बघत होतो त्यातले काही प्रश्न आता कव्हर करूयात आणि मग बाकीचे जे आहे ते आपण नंतरच्या क्लासमध्ये बघूयात. बरेच प्रश्न आहेत तुमच्यासाठी, पुष्कळ प्रश्न मी कव्हर करणार आहे. ARECA या शब्दातील वर्णाक्षरांच्या शब्दरचना करून त्यांची शब्दकोशानुसार, शब्दकोश म्हणजे काय झालं, डिक्शनरी, मांडणी केली असता येणारा 49वा शब्द निवडा. सो दिस इज व्हेरी गुड एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. एक चांगलं एक्झाम्पल आपल्यासाठी आहे. याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो, थोडंफार लॉजिक येतं, लॉजिकच्या मदतीने आपण सोडवू शकतो. आता पहिले तर ARECA याच्यापासून तयार होणारे एकूण शब्द किती. तर एकूण तयार होणारे शब्द किती आपल्याला कसं काढता येईल. एकूण 5 भिन्न वर्णाक्षर आहेत आणि तयार झालेले शब्द कसे येतील. याला आपल्याला जेव्हा आपण चार्ट आउट करतो तर हे 5/2 बरोबर. आता याला ज्यावेळी आपण मल्टिप्लाय करतो, 1 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 2, म्हणजे हे 2 इथे कॅन्सल झाले. 3 गुणिला 4 12, 12 पंच 60. टोटल जे आहेत ते 60 शब्द याच्यामधनं तयार होतील. ओके, 60 शब्द तयार होतील. 5 अक्षर आहेत, 60 वर्ड्स, बरोबर. 5 अक्षर आहेत, त्याच्यावरनं प्रत्येक शब्दापासून किती तयार होतील, 12. प्रत्येक अक्षरापासून 12 शब्द जे आहेत ते तयार होतील. म्हणजे सुरुवात होणारे जे आहेत त्याच्यापासून 12 शब्द तयार होतील. आता हे जे 60 जर आपण बघितले तर याचं जे आपल्याला फॅक्टोरियल जेव्हा केलं तर प्रत्येकापासून 12. पहिलं लेटर कुठलं आहे, ए पासनं 12. दुसरं लेटर कुठलं आहे बघा, परत ए आहे, ए पासनं 12. दुसरं कुठलं आहे याच्यामध्ये, सी आहे, बरोबर. सी पासनं होतील 12. त्यानंतर कुठलं आहे रे, सी नंतर काय येते, ई येते. गॉट इट. ई येते, ई नंतर किती येते, ई चे 12. हे झाले टोटल 48. गॉट इट. आता जे आहे एकूण इथे जे आहे तुमचं जे शेवटचं चालू होईल आर पासनं 12 लेटर, म्हणजे ई पासनं सुरुवात होणारे सगळे जे आहेत हे 48 पर्यंत तुमचे संपून जातात. आता उरलेला आर ची सुरुवात 49 ने होईल. मग आता आर ची सुरुवात ज्यावेळी तुम्ही बघताय, आर ने सुरुवात झाली, ठीक आहे. आता डिक्शनरी प्रमाणे पहिला कुठला लेटर याच्यामधला ए आहे, दुसरा लेटर सुद्धा कुठला आला, ए आला, परत ए इथे आला, त्यानंतर कुठला आला, सी आला, कॅन्सल द सी, आणि त्याच्यानंतर आला ई. RAACE, RAACE हे जे ऑप्शन नंबर 1 जे आहे याच्यामध्ये करेक्ट आन्सर तुमच्या समोर असेल. तो अशा प्रकारे जे आहेत आपण प्रश्न जे आहेत ते कव्हर करू शकतो. वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर येतात, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन जे आहे ते आपण घेणार आहोत. याच जे आहे तुम्हाला पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला कुठे मिळतील, युट्यूबच्या सेशनला. तुम्हाला जे युट्यूबच्या सेशनला आपण कव्हर करू, 7 PM चं जे आहे ते युट्यूबचं सेशन असेल, त्या सेशनमध्ये तुम्हाला मिळतील. किमतीत 20% घट केली तर 150 रुपयाला 200 जादा पेन्सिली घेणं शक्य होतं. 16 पेन्सिलींची घट करण्यापूर्वीची किंमत निवडा. ठीक आहे. किमतीत 150 रुपये 20% घट केली तर 150 रुपयाला 12 जास्त पेन्सिली घेणं शक्य होतं. 16 पेन्सिलींची घट करण्यापूर्वीची किंमत, 16 पेन्सिलींची किंमत विचारली आहे. So this is homework for you to find out the answer and we will cover the answer in our IT YouTube session, ज्याच्यामध्ये आपण गणित कव्हर करतोय. तर या सेशनला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्ही बायजूज एक्झाम प्रेप वरती येत आहात. बायजूज एक्झाम प्रेपला सुद्धा रेटिंग करायला विसरू नका. सो बाय बाय, थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक.